सर्वांना माझा नमस्कार। मी भक्ती अरुण आखले आहे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव असे आहे। मी हे पुस्तक वाचलेले आहे। या पुस्तकाचे नाव आहे कावळ्याचे पिल्लू। या पुस्तकाचे लेखक आहे दिनकर टिमकर। या पुस्तकाची किंमत आहे 50 रुपये। या पुस्तकात खूप छान एक गोष्ट आहे, ती गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। पुनीत आणि मंदार नावाचे दोन मुलं होते। ते दोघं बहीण भाऊ, ते दोघं मित्र होते आणि त्या मंदारला एक बहीण होती। तिचे नाव होते मीना। ती खूप छान आणि सुंदर दिसत होती। असे ते तिघं शाळेत जायचे, रोज शाळेत जायचे आणि घरी आल्यावर दप्तर ठेवायचे आणि हातावर पोळी घेऊन ते तिघं बागेत जायचे आणि बागेत त्यांना खूप करमत असे आणि ते बागेत खूप छान वाटत असे। ती बाग खूप छान होती आणि तिथे खूप झाडे चिमण्या व इतर पक्षी प्राणी होते। तिथे मोर सुद्धा होते आणि तिथे एके दिवशी तिथे मोर होते आणि तिथे खूप झाडे, फुले आणि त्या फुलांना पाने सुद्धा होती आणि तिथे खूप छान झाडे होती आणि तिथे गुलाबाची झाडे होती आणि तिथे जर कशाला हात काही पाने फुले तोडली तर तिथे दंडम असायचा। तिथे 100 रुपये दंडम होता। म्हणून ती लेकरे तिथे खूप मुले यायची आणि मजा मस्ती करून जायची। तिथे खूप मुले येत होती पण ती मुले कशालाच हात लावत नव्हती। म्हणून असे चालू राहिले आणि एके दिवशी ते तिघेही शाळेत जायला निघाले। ते शाळेत गेल्यावर ते वर्गात बसले आणि ते तिघेही एका शाळेत नव्हते। ते दोघं मित्र 5वी मध्ये होते आणि ते मंदारची बहीण 2री मध्ये होती। म्हणून 5वी मध्ये ते दोघं होते आणि 5वी मध्ये त्यांच्या टीचर त्यांना शिकवायला आल्या आणि म्हणाल्या, आपलं मराठी विषयाचे पुस्तक काढा आणि तुम्ही तुमचा अभ्यास करत बसा। आणि ते मग अभ्यास करत बसले आणि मग शाळा सुटली। इंटरव्हलला शाळा सुटली। मग ते जेवून डबल गेले आणि असाच दिवस संपला। मग शाळा सुटली। मग ते डबल घरी आले आणि तिघांनीही दप्तर ठेवले आणि पोळी घेऊन बागेमध्ये गेले आणि झोका खेळत त्यांनी पोळी खाल्ली। मग ते पोळी संपली की मग ते घरी आले आणि जे होमवर्क दिला ते करू लागले। आपापला होमवर्क करू लागले। होमवर्क झाल्यावर त्यांनी थोडेसे खेळले। ते खेळायला गेले आणि धन्यवाद।